डेली व्लॉगिंग सुरू कर। पण मैदा भिजवून ठेवलाय, तर मग आता काय आता मम्मा नाही येत आहे तर पटकन गणपती बाप्पा मोरया। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी। भरपूर दिवस व्लॉग नाही, कारण माझं बाहेर कुठे येणं जाणं झालंच नाही। आता घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत, त्यामुळे आजचा व्लॉग हा माझा दिवसातला एक नॉर्मल डे कसा असतो ह्याच्यावर असणार आहे। तर चला व्लॉगला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम जाऊन आपण आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊया। तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। घरोघरी बाप्पा विराजमान झाल्यामुळे सगळीकडेच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि कोकणात गणेश चतुर्थी खूप उत्साहात साजरी केली जाते हे तर आपल्याला माहितीच आहे। सो रोज बाप्पासाठी नवीन नवीन पदार्थ बनवले जातात, पंचपक्वान्नाचं नैवेद्य दिलं जातं। त्याचप्रकारे आज आहे आपल्या घरी पुरणपोळ्यांचा कार्यक्रम, तर आज बाप्पासाठी आपण पुरणपोळ्या बनवणार आहोत। मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे पुरणपोळ्या बनवायला, बघूया कसं जमतंय, कितपर्यंत जमतंय। भरपूर जणांनी मला सजेस्ट केलं की तू डेली व्लॉगिंग सुरू कर, पण ॲक्च्युली इथे आहे कोकणात खूप कंटेंट आहे टाकण्यासाठी की जस्ट बाहेर गेलं तरी एवढा सुंदर नजारा असतो, एवढं छान वातावरण असतं की ते पोस्ट करू शकतो। पण जेव्हा मी कोल्हापुरात जाते तेव्हा माझं हॉस्टेल, हॉस्पिटल आणि कॉलेज एवढं सोडून माझ्याकडे काहीच नसतं। त्यामुळे भरपूर जण मला म्हणले होते की साक्षी तू डेली व्लॉगिंग चालू कर, पण माझ्या दिवसात मला नाही वाटत की एवढं हॅपनिंग काहीतरी होतं की जे मी तुम्हाला दाखवावं। तर हा माझा पहिला प्रयत्न असेल की मी डेली व्लॉगिंग करणार आहे। व्लॉग कसा वाटतं हे तुम्ही नक्की कळवा, तसं मग मला समजेल की मी डेली व्लॉगिंग करायला पाहिजे की नाही ते। बघूया माझा दिवस आज काय काय होतं आहे हॅपनिंग, स्टे ट्यून। आता डेली रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पूजा करणे आणि दिवसाची सुरुवात एवढी छान आणि मंगलमय होते आणि त्यानंतरचा पूर्ण दिवस छान आणि एकदम आल्हाददायक जातो। देवबाप्पाची पूजा तर करून झालेली आहे, तर आता बऱ्यापैकी उशीर झालेलाच आहे, पण आता नैवेद्याची तयारी करूया। बघूया की गणपती बाप्पाचं नैवेद्य कितपर्यंत आलं आहे, अजून किती तयारी बाकी आहे। तर आज पुरणपोळ्या बनवायचा म्हणजे तसाही उशीर होणारच आहे, पण इकडे बऱ्यापैकी जेवण झालेलं आहे। इकडे आहे माठाची भाजी शिजते आहे, इथे वरण झालेलं आहे आणि इकडे ही पुरणाची डाळ शिजत लावली आहे मम्मीनी। हे मैदा घेतलाय मी, मैदा आणि त्यात थोडीशी हळद। आता हे छान मऊसूत असं भिजवून घ्यायचं म्हणजे पुरणपोळ्याच छान होतील। मगाशी जी डाळ शिजत लावली होती त्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड केलं आणि ती चांगली शिजवून घेतली। त्यानंतर ती गरम गरम असतानाच पाट्यावर वाटली जाते, पण मी काय पाट्यावर नाही वाटली आहे, ही अशी जी चाळण असते त्यामध्ये ती गरम गरम वाटली जाते। तर ही डाळ तर माझी वाटून झालेली आहे, पुरण तयार झालेलं आहे, एका साईडला मैदा भिजवून घेतलेला आहे। तर आता ॲक्च्युअल पुरणपोळ्या करायला घ्यायच्या। डाळ वाटून घेतली, त्यानंतर मैदा भिजवून ठेवला होता अर्धा तास। त्यानंतर ॲक्च्युअल जी प्रोसेस असते पुरणपोळीची ती करायची आहे। तर मैद्यामध्ये जे पुरण घालतात ते तर अजून काय मी ट्राय केलेलं नाही आहे, मम्मी मला एक एक भरून देते, पण जे पुरणपोळी लाटायचं आहे ते मी आता करते, पहिलाच प्रयत्न आहे, बघू कितपर्यंत जमते। पहिले हाताने थापून घेते मी, म्हणजे पुरण नीट आतमध्ये प्रत्येक साईडला पसरेल नीट। खाली पण मैदाच घेतलाय, आता लाटायचंय। मैद्याचं प्रमाण कमी घेतलंय त्यामुळे नुसतं मैदा लागणार नाही, पुरण ही चांगल्या प्रकारे पसरेल, असं मस्त दिसतंय। गॅस चालू आहे, कशी चंद्रासारखी गोल आली आहे माझी पुरणाची पोळी।
सक्सेसफुली एक पोळी लाटून झालेली आहे. हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते झाडून काढले, म्हणजे ते भाजल्यावर मग ते करपत नाही. बाजून येता तूप बाजूनी हा स्मित फोकस कर. मम्मा नाही येत आहे. कर पटकन कर. आपण घेतलाय. अरे हा मम्मी कडनं घेताना दुसरी पण घेऊ. एक चांगली उभी पण घेऊ. पण पहिली तर झाली आहे चांगली, पण तिथलं थोडंसं तिला कॉर्नर लागला आणि ती फाटली, कारण का ती मला पलटता झाली. आता सेकंड ट्राय, म्हणजे लाटताना येते मला नीट, पण ते पलटताना ती जरा टर्न झाली. प्रयोग दुसरा. कमन साक्षी. येस आय कॅन डू इट. ही थोडी छोटी झाली. स्मित फोकस कर. गणपती बाप्पा मोरया. येस येस. कशी फुगली वा मस्त. माझ्यासारखीच फुगली. दुसरा प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे आणि फायनली मला जमलं करून. अरे किती तूप खायचं मग बस. आई येस नाव आय एम प्रो. फायनली मला पुरणपोळी जमलेली आहे. आता इकडे तूप लावायचं. पुरणपोळ्या करून घेतल्या, त्यानंतर नैवेद्य भरायला गेले. एक गणपती बाप्पासाठी आणि 2 घरात कुलदैवत आहेत त्यांच्यासाठी, असे एकूण 3 नैवेद्य रोज घरी भरले जातात. डाळ, भात, भाजी, दही, लोणचं, पापड असं साधासाच नैवेद्य असतो, पण बाप्पासाठी वेगळं बनवलं जातं, कारण त्या जेवणात तिखट वापरलं जात नाही. नैवेद्यावर ठेवण्यासाठी लहान आकाराच्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या, म्हणजे गणपती बाप्पांसाठी 5 पुरणपोळ्यांचा नैवेद्य, घरातल्या देवांसाठी वेगळ्या. अशा एकूण मी थोड्याशाच बनवल्या होत्या, पण त्यांचा आकार थोडासा लहान ठेवला होता. नैवेद्य तर भरून झालेला आहे. आता नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मग आरती करायची. नैवेद्य भरून मी बाप्पासाठी घेऊन गेले. त्याआधीच आरतीची सगळी तयारी झालेली होती. मग आता पप्पा नैवेद्य बाप्पाला दाखवतील, त्यानंतर आरतीला सुरुवात करायची. पेचू नको गुणवंता अनंतार गुणायका आता. जय जय रघुवीर समर्थ. अन्याय माझे गोदान कोटी, नरेश्वरा बाळ तू गाल कोटी. मुक्ती जळाली कारण्य सिंधू, भव दुःखहारी धुजवीन शमो कथमोखानी. सकाळी उठल्यानंतर बाप्पाची पूजा, त्यानंतर नैवेद्याची तयारी, नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती. इन जनरल पूर्ण दिवस हा घाईघाईतच जातो.